मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी इथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे प्रस्थान करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने मराठी सहभागी झाले। त्यांच्या जीवनाची व्यवस्था पाटोदा तालुका येथील महादेवी कारखाना येथे करण्यात आली। 50,000 स्वयंसेवक यांच्या सहाय्याने जवळपास 10 लाख लोकांच्या जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे। पाटोद्याच्या मैदानावर सहभागी झालेल्या मराठा बांधव कुणीही उपाशी राहू नये याकरिता साबरीची भाजी, ज्वारीच्या भाकरी, भात, बुंदी शेव तथा प्रत्येकांसाठी बिस्लरी बॉटलचे मोठ्या प्रमाणावर व्यवस्था मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। सगळं खटाखट टाकाटक मध्ये आहे। बुंदी आहे, चिवडा आहे, परत लोणचं आहे, बिस्लरी आलाय पाहिजे तेवढ्या या साईडला जेवणाचं आणि ही कधीपासून भरपूर वेळ झाला ही असं काय म्हणतात। नमस्ते, नमस्कार नमस्कार। मुंबई जायचं आता मुंबईला डायरेक्ट मुंबईला जायचं। बर, आरक्षण घेऊनच यायचं। घेऊन यायचं त्याशिवाय मागे यायचं नाही। बर, सुट्टी द्यायची नाही। तर ह्या साईड कार्यकर्ते आलेले आणि पिछले बॉक्स घेऊन आणले। असं आहे का? 200 बॉक्स आणलेले गाडी तिकडे गाडी लावली जेवायला। आता इकडे आलोय वाढायसाठी सगळे मुलं घेऊन आलो इकडे गेले आता वाढा। असं आहे का? बर, तर ह्या साईड पडला का लगेच आम्हाला नोटिफिकेशन पडली काय लगेच टच करतो। आता हे बी येऊन येईल आता रेंज नेटवर्क कमी झालं थोडंसं। चला मी हेडो काढतो जरा थोडं। तर ह्या साईडला नियोजन करण्यासाठी स्वयंसेवक, तर स्वयंसेवक म्हणजे कमीत कमी माझ्या हिशोबाने आता मंडप क्रमांक 4 असं ही बघा तुम्ही असं चाललंय ढिंगाणा राडा। पलीकडे 3 नंबर आहे, किती बी जेवायला टेन्शनच नाही। ह्याच पटांगणामध्ये नाही खरंच आता सुरुवात झाली हळूहळू गर्दी काय सगळी स्वयंसेवक झाली ती अशा पद्धतीने प्रत्येकाला स्टिकर लावल्यात। तुम्ही म्हणता मित्र म्हणते बसलेत मग पण थकले ते जरा दिवसभरासाठी चालू होता ना। हा चालूच आहे सारखे। तर स्वयंसेवक किती असतील तुमच्या अंदाजाने किती? जवळजवळ 50,000। 50,000 बघा, मी तर म्हणलं होतं 50,000च्या सहजच पुढे असतील। ती काढली धरली तर सगळी लाखाच्या पुढे जातील नुसती सेवा करण्यासाठी आले। हा होय ना, अंदाजच नाही। भरपूर आहे अन्नदान धावलं मी पलीकडे बी आहे आणि असं किती सगळं जाऊन आलो मी। चला असू दे, ओके चला येईल खरं त्याच। तर कसं आहे ओळखीचे भेटतात। दीपकराव थांबलाय तिकडे पलीकडे, आता उजाड मी भरपूर आहे असे मरकुरे लावले आणि स्वयंसेवक भरपूर आलेले असे जेवते तिथे लय ढेंगाणा लय राडा। तुम्हाला ना ही एकदम इथला माहोल धावण्याचा आपला छोटासा एक प्रयत्न राहतो मित्रांनो। भरपूर स्वयंसेवक काम करण्यासाठी बी आले तिथे, भरपूर मेहनत घेते तिथे स्वतः जेवण चाललंय ना सगळं। सर्वांना विनंती आहे, आपण जो कोणी जेवायचे राहिले असतील त्यांनी ताबडतोब मंडपसमोर पंक्ती चालू आहेत आणि प्रत्येकाने या ठिकाणी जेवून घ्यायचं आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोच्या संख्येनं आपले मराठा मावळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांना आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला जेवू घालायची जबाबदारी आपली
भाजी आहे या साईडला, भाजी आहे, बुंदी आहे, सगळी सेवा करण्यासाठी आलेली भात आहे, लोणचं, बुंदी. ह्या साईडला भाकरी मला वाटतं किती बी 10 लाख पब्लिक आलं तरी काही टेन्शन नाही. इतक्या भाकरी त्या घरून आलेल्या आहेत ना ह्या भाकरी. प्रत्येकाने आम्ही ऐकून आहे की प्रत्येक घरून 20-20, 25-25 पाहिल्याच्या प्रत्येक महिलांनी ही स्वतः बनवून दिलेल्या आहेत बघा. आणि टायल्या भरून आहे ना भाकरी आलेल्या आहेत आणि एकदम स्मूथ भाकरी, एकदम मस्त मस्त मध्ये असं द्या. जेवण चालले ते सगळ्यांची. तुम्हाला तिथला माहोल नॉनस्टॉप धावण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, पाठीमागच्या साईडला भाजी शिजवते तिथे ते धावतो तुम्हाला इकडे बघा. भात शिजवलाय ह्या साईडला साऱ्या चुलीच केलत्या. जेव्हा हळून होऊन द्या. भरपूर आहे ह्या साईडला. परत ही अशी जंगी तयारी आणि ही मुंबई पर्यंत आहे ना तुम्हाला अशाच पद्धतीने ना दृश्य दिसणार हो का. बघा भाज्याच बघा. भाज्या मस्त नियोजन केलंय म्हणलं एकदम खटाखट टाकाटक मध्ये. किती दुपारपासून चाललं असेल. दुपारपासून चाललं तो कोणातर्फे ही समाजाच्या पूर्ण मराठा समाजाचा आता ही तुम्ही हिथंच एवढ्या पुरतच का पुढे बी असंच चालणार आहे. पुढे कंटिन्यू असंच चालणार आहे. असंच चालणार आहे का डेली. किती स्वयंसेवक आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये. असते ना एक 50,000 बघा 50,000 स्वयंसेवक. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.